वर्धा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्याच्या अगदी वेशीवर असणारे पोथरा नदीजवळील चिचघाट हे गाव अजूनही तहानलेले आहे. गावात विहीर आणि हँडपंप असतानाही पाणीटंचाई कशी, असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातोय. पण क्षारयुक्त पाण्यामुळे त्रस्त गावकरी लांबून पाणी आणणे पसंत करतात. हर घर नळ म्हणत योजनेतून प्रत्येकाच्या घरी नळ पोहोचले, पण पाणी पोहोचले नाही. गावकऱ्यांची ही खंत कायम आहे. हिंगणघाट तालुक्यातील चिकमोह या ग्रामपंचायत अंतर्गत येणारे चिकमोह हे गाव वर्धा जिल्ह्याच्या शेवटी सीमेवर येते. पोथरा नदीच्या लगत असणाऱ्या या गावात 2 विहिरी आणि 3 हातपंप आहे. विहीर आणि हातपंप या स्रोताला पाणी उपलब्ध आहे, पण हे पाणी क्षारयुक्त असल्याने आरोग्याच्या तक्रारी नेहमीच्याच. त्यामुळेच येथील गावकऱ्यांनी हे पाणी पिण्यासाठी वापरण्याचे टाळले. बऱ्याचदा गावकऱ्याकडून पिण्यासाठी नदीचे पाणी देखील गावात आणले गेले. अखेर 2022 मध्ये जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत येथे 37,70,032 रुपये निधी मंजूर होत पाण्याची टाकी, विहीर आणि पाईपलाईन ही कामे प्रस्तावित झाली. कामाला मंजुरी मिळाली, त्याचा कार्यारंभ आदेश देखील निघालाय. नदीच्या काठावर पाणीपुरवठा अभियंते आणि कंत्राटदार यांच्याकडून विहीर खोदून तेथे विहीर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पण लाल माती लागल्याने विहिरीचे काम बंद करण्यात आले. लाल माती लागल्याने विहिरीचे काम बंद पडावे, हे कारण मात्र गावकऱ्यांच्या मनाला पटले नाही. याच विहिरीच्या जागेलगत नदीच्या दुसऱ्या काठावर चंद्रपूर जिल्ह्याची सीमा आहे. तेथे त्या जिल्ह्यातील एका गावासाठी विहीर खोदण्यात आली आणि ती लाल माती लागली असतानाही बांधण्यात आली. मग आमच्याच गावाला ही लाल माती का आडवी आली, असा सवाल येथील राहुल भुयर यांनी उपस्थित केलाय. अखेर येथे विहिरीचे बांधकाम झालेच नाही. त्याऐवजी गावात बोरवेल घेण्यात आली. बोरवेल देखील केवळ 70 फूट खोल करण्यात आली. त्यातही ही बोरवेल दुर्लक्ष झाल्याने काही फूट बुजली. आता बोरवेलला पाणी आहे. काही महिन्यांपूर्वी गावात घरोघरी नळ असावे यासाठी नळ देखील घरोघरी लावण्यात आले. पाईपलाईन टाकण्यात आली, पण नळाला पाणी आले नाहीये. टाकलेली पाईपलाईन किती टिकाऊ आहे असे म्हणत येथील गावकरी वर्षा मडावी, सुमनबाई फलके, मधुकर फलके, चिंगाबाई किन्नके, सुमन रत्नाकर कवडे यांनी गुणवत्तेवर प्रश्न निर्माण केला आहे. पाण्याच्या टाकीचा अजूनही गावात पत्ताच नाही. टाकीसाठी जागेची निवड करण्यात आली, पण टाकीला अजून सुरुवात झाली नाही. मग 2 वर्षात कंत्राटदाराने नेमके केले तरी काय, असं कोड गावकऱ्यांना पडलं आहे. मे महिन्यातील उन्हाळ्याला सुरुवात झाली. पाणी टंचाईच्या झळा बसायलाही लागल्या, पण पाणी असतानाही पाणी मिळत नाही. गावात पाणी आहे पण पिण्यायोग्य नाही. गावाबाहेर 2 किमीवर असलेला हातपंप यासाठी उपयोगाचा ठरतोय. गावकरी पायपीट करीत या 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हातपंपावरून पाणी आणतात. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट या गावच्या नळ योजनेची अशी अवस्था का झाली, याचे कारण कंत्राटदार आणि यंत्रणा यांच्यातील समन्वयात दडले आहे. विहीर नाही, पाण्याची टाकीही नाही, मग 37 लक्ष रुपयांच्या या योजनेवर पाण्यासारखा केलेला खर्च कागदावरच राहिला का? काम जर रखडले तर मग दंडात्मक कारवाई का झाली नाही, असे अनेक प्रश्न गावकऱ्यापुढे आहे. स्त्रोत जवळ असतानाही घशाला कोरड असणाऱ्या या गावकऱ्यांनी आता उघडपणे बोलायला सुरुवात केली. अशा रखडलेल्या योजनांसाठी कुणाला जबाबदार धरायचे? तुम्हाला काय वाटतं? प्रतिक्रियामध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.